त्याच्यात टप्पे करा, पॅरेग्राफ करा. पुन्हा तीच गोष्ट इंग्लिश वगैरे शॉर्ट जे असतात तिथं कमेंट करायची कुठल्या गोष्टी करायची. तिथं कमेंट नाही, तिथं आपण इन दिस वे इन नॉट शेअर थोडक्यामध्ये सांगायचं तर त्या लॉंग आन्सरचा असा परत सांगतो ते आपली स्पेशालिटी असते, वेगळं करायचं आणि ते स्कोरिंगसाठी कामाचं असतं. आपण पेपर वेगळा ठेवला जात असतो. मॉडरेटरकडे जरी गेला तरी तिथं कमी होत नाही मार्क्स. एक्झामिनर चेक करतो ते 60 ते 65च्या पुढून त्याला पडले 80 पैकी तर 65च्या पुढचे मॉडरेटरकडे जातात. त्या मॉडरेटरकडे गेल्याने तो त्याच्यात -1 शोधतो आणि आहे त्याच्यात कमी करतो किंवा यांना चांगलं दिलं असं कमी दिलं असं त्याच्यात वाढ टाकतो. मग आपले त्याच्याकडे जरी गेले तर ते वाढलेच पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे या दृष्टीने घ्यायचं. मग मी काय सांगितलं, रायटिंग स्किल असेल, 2 ॲनालिटिकल पॅरेग्राफ, 3 लॉंग आन्सर आणि जे ब्रीफ आहे 40 to 50 वर्ड्सचे असतात किंवा 30 to 40 वर्ड्सचे असतात त्याच्यात पण ब्रीफ आन्सर्स. यामध्ये अंडरलाइनिंग इसेन्शियल आहे. पंक्च्युएशन मार्क म्हणजे आपल्या चुका झाल्या. पंक्च्युएशन म्हणजे काय, वेअर कॅपिटल युनिट देअर कॅपिटल युनिट, वेअर इन्व्हर्टेड कॉमर्स फुल स्टॉप क्वेश्चन मार्क हायलाईट करायची तिथं ही यूज करायचं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. लॉंग आन्सरची